नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज परत एकदा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला MBBSची सीट कशी घ्यायची आहे। फर्स्ट राऊंडमध्ये जर तुम्हाला सीट भेटली नसेल तर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला सीट कशी सिक्युअर करायची आहे ते आपण समजून घेऊ आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे आहे जे तुम्ही चॉईस फिलिंग करताना लक्षात ठेवले पाहिजे, कोणत्या चुका आहे जे तुम्ही टाळायला पाहिजे। काही चुका अशा असतात जे तुम्ही अनइंटेन्शनली करत असतात किंवा तुमच्याकडनं ते होऊन गेलेले असतात, म्हणून त्या चुका टाळायसाठी आपण हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघणार आहोत। आणि त्यात अजून आपण कोण लोक असे आहेत जे चॉईस फिलिंग करू शकतात तर ते पण बघणार आहोत। तर सर्व जे पॉईंट्स सर्व कव्हर करायसाठी आणि सर्व सीट मॅट्रिक्स वगैरे बघायसाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। आता बघा, आता CETला आपल्याला माहिती की ऑलरेडी जो शेड्यूल आहे ते पब्लिश झालेलं आहे। आपण आधी शेड्यूल बघून घेऊ की शेड्यूलचं कसं आलेलं आहे आणि जे ऑलरेडी जे आपली चॉईस फिलिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे ते आपण बघून घेऊ। तर आपल्याला दिसतंय की जे प्रेफरन्स पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स होतं ते 19 तारखेला होणार होतं आणि ऑलरेडी आपली सीट मॅट्रिक्स जी आहे ती आलेली आहे। नंतर फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म फिलिंग जे आहे ते आपलं 20 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत होणार होतं, म्हणजे 20 म्हणजे ऑलरेडी ते स्टार्ट होऊन गेलं आहे आणि उद्यापर्यंत आपल्याला टाइम आहे, आपल्याकडे वेळ आहे की आपण जे प्रेफरन्स फॉर्म आपलं फिल करू शकतो 12 वाजेपर्यंत। नंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 2 ची जी सिलेक्शन लिस्ट आहे, म्हणजे आपला जो निकाल आहे तो 24ला लागणार आहे। आणि फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वेस्टेड फीज बाय DD और चेक। आपल्याला जी फीज आहे ती पे करायची आहे। आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा आपल्याला जर अपग्रेडेशन करायचं असेल तर ते आपण 25 ते 29 तारखेपर्यंत करू शकतो, 5:30 वाजेपर्यंत, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। तर टायमिंग हे जे ते नीट लक्षात ठेवा आणि डेट्स लक्षात ठेवा, कारण एक पण डेट जी ते आपण मिस नको करायला। सर्व जे ते इम्पॉर्टंट डेट्स आपले आहे। आता आपण आधी सीट मॅट्रिक्स बघून घेऊ, मग आपण फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म कसं करायचं ते बघू। कोण कोण लोक जे ते प्रेफरन्स फॉर्म फिल करू शकतात, अपग्रेडेशनची काय पद्धत राहते, काय प्रक्रिया राहते, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात आधी मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स एक्सप्लेन करते। व्हर्च्युअल वॅकन्सी पण आपण बघून घेऊ, पण त्याच्या आधी आपण सीट मॅट्रिक्स बघू की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय चेंजेस ते दिसत आहे। आता सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला कसं समजेल, आता इथं आपण कसं समजून घ्यायचं ते आपण आधी बघू। ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचं कॉलेज आहे, तर टोटल इंटेक त्याचा काय होता तर 250चा होता। ऑल इंडिया कोटामध्ये त्याचे 38 सीट्स जे ते गेलेले आहे। आणि आपल्याला आता जो आपल्याला दिसतोय की आपल्या हातात किती सीट्स उरले, इथे तुम्हाला दिसत असेल की टोटल वॅकंट सीट्स जे टोटल 46 उरलेले आहे। सर्वात जास्त कोणत्या कॉलेजेसचे उरले तर हे तुम्हाला दिसतंय 128 सीट्स। तर 128 सीट्स जे GS मेडिकल कॉलेज मुंबईचं जे कॉलेज आहे त्याचे सीट्स वॅकंट आहे, म्हणजे तुम्हाला अजून पण 128 सीट्स जे ते वॅकंट आहे, तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकतात। आता इथं जे खूप ठिकाणी 0-0 दिलंय की तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग तुम्हाला जी सीट आहे ती अवेलेबल नाही। आता NT1 NT2 तुम्ही बघू शकतात की N1ला इथं 0-0 दिलंय आणि N2ला पण 0-0 दिलंय, म्हणजे त्यांच्या कॅटेगरी अकॉर्डिंग इथं सीट्स अवेलेबल नाहीये। पण तुमच्या मनात एक शंका राहील की मग आपण याची चॉईस फिलिंग करावी की नाही, आपण हे कॉलेजेस भरावे की नाही, तर हो, तुम्ही हे कॉलेजेस भरले पाहिजे। कारण जर आपल्या कॅटेगरी अकॉर्डिंग आपल्याला 0 सीट्स अवेलेबल आहे, पण तरी ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग आपण त्यांच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो। ओपन कॅटेगरीला कोणती पण कॅटेगरी जी आहे ती अलाउड राहते, तर तुम्ही ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग तिथं अलॉटमेंट किंवा तिथं ऍडमिशन घेऊ शकतात। असं काहीच नाहीये की तुम्हाला तुमच्याच कॅटेगरी अकॉर्डिंग जे आहे ते कॉलेज भेटेल। त्यात अजून काय राहतं की खूप लोकांनी जे ते अपग्रेडेशन केलेलं आहे। आता इथं आपल्याला संख्या दिसते त्याच लोकांची ज्यांना कॉलेज अलॉट झाले, पण आपल्याला ते लोक तर माहितीच नाही ज्यांनी अपग्रेडेशन केले, तर इथून पण खूप लोक अपग्रेडेशन करतील। आणि त्यात पण जे आपले वॅकंट सीट्स आहे ते सेकंड राऊंडला जर ह्या मुलाने कोणत्या दुसऱ्या कॉलेजला अपग्रेड केलं तर ते कॉलेज दुसऱ्या मुलाला शिफ्ट होईल आणि दुसऱ्या कॅटेगरीवाल्या मुलाला ते कॉलेज भेटू शकतं। तर ही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल की तुम्ही जेवढे पण कॉलेजेस आहेत तेवढे सर्वे भरा, ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग भरा। तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग जर जागा उरली असेल तर अतिउत्तम, तुम्ही ते आधी भरा आणि मग ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग तुम्ही सर्व जे कॉलेजेस आहे ते टाकू शकतात। आता इथे तुम्हाला एवढी गोष्ट क्लिअर आहे। सीट मॅट्रिक्समध्ये आपल्यासाठी एवढंच इम्पॉर्टंट आहे। नंतर तुम्ही जनरल अकॉर्डिंग किती आहे, विमेन अकॉर्डिंग किती आहे ते सर्व इथे बघू शकतात। आता आपण व्हर्च्युअल वॅकन्सी एकदा बघून घेऊ। व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये आपल्याला काय दिसतं तर कोणत्या मुलाने कोणती सीट जी आहे ती अपग्रेडेशनला टाकलेली आहे। इथं मेनली आपल्याला अपग्रेडेशन दिसतं, म्हणजे आपण जे होल्ड ठेवतो ना सीट्स, ते होल्ड आपल्याला व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये दिसत आहे। म्हणजे काय, इन शॉर्ट, आपल्याला जर समजा XYZ कॉलेज भेटलंय आणि आपण तिथे ऍडमिशन न घेता ते कॉलेज जे ते होल्डला ठेवलंय, तर किती मुलांनी ते कॉलेज होल्डला ठेवलंय ह्या पूर्ण वॅकन्सी लिस्टमध्ये आपल्याला तेवढंच समजेल। तर याच्यात अजून काहीच नाही, तुम्हाला फक्त होल्ड आणि अपग्रेडेशनचे किती स्टुडंट्स आहे तेवढं इथं समजू शकतं।
नंतर आता आपण एकदम मुख्य गोष्ट आपली म्हणजे काय सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण बघणार आहोत की तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे व्हाईल फिलिंग सम प्रेफरन्स फॉर्म. सर्वात आधी खूप पालकांचे आणि खूप विद्यार्थ्यांचे आम्हाला काही प्रश्न होते, तर त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे. कारण आम्हाला वाटतं की हे सर्व जे कॉमन प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांना हे पडत असतील. तर आता आधी आपण क्लिअर करूयात, मग आपण प्रोसीड करूयात काही मुद्द्यांबद्दल, काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल. बघा, सर्व तुमच्या शंका जे आहेत ते क्लिअर होतील आणि सर्व डाऊट्स या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील. तर पहिला पॉईंट काय, इफ यू got a seat in round 1 and didn't fill the status retention form, you can still fill round 2 options. सोप्या भाषेत काय, तर राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला सीट भेटलेली आहे तर आणि जर तुम्ही तिथला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाहीये तर तुम्ही राऊंड 2 मध्ये ऑप्शन फॉर्म भरू शकतात. म्हणजे राऊंड 1 मध्ये जर तुम्ही इन केस अपग्रेडेशन केलंय म्हणजे तर तुम्ही राऊंड 2 चे फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही राऊंड 1 ला ॲडमिशन केलं असेल तर राऊंड 2 मध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकत नाही. जर ॲडमिशन तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, दिस मीन्स की तुम्ही राऊंडच्या बाहेर आता पडलेले आहात. म्हणजे तुमच्याकडे आता काहीच ऑप्शन नाही आहे. आता तुम्ही जिथे ॲडमिशन केली आहे फक्त वाट बघा की ते कॉलेज कधी ओपन होणार आहे आणि डायरेक्ट तिथं जा. आता तुम्ही सर्व जे राऊंडचे सर्व काउन्सिलिंग आहे त्याच्या बाहेर पडलेले आहे. आता तुम्ही राऊंड 2 चे ऑप्शन फॉर्म भरायचे तुम्हाला काहीच गरज नाही आहे. आता सेकंड पॉईंट काय, सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला काय दिलं आहे, इफ यू फिल राऊंड 2 ऑप्शन्स बट डोंट गेट अपग्रेडेड. जर तुमचं अपग्रेडेशन झालं नाही, युअर राऊंड 1 सीट रिमेन्स. जर तुम्ही राऊंड 1 पासून राऊंड 2 ला अपग्रेडेशन केलंय आणि तुम्हाला राऊंड 2 मध्ये कोणतंच नवीन कॉलेज जे भेटलं नाही, तुमचं जे आधीचं कॉलेज आहे तेच तुम्हाला आता हातात आहे, तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कोणतंच नवीन कॉलेज भेटलं नाही, म्हणजे काय तर फर्स्ट राऊंडची सीट तुम्ही घेऊ शकता. ती तशीच तशी तुमच्या हातात आहे, ती गेलेली नाही आहे, ती सुटलेली नाही आहे. त्यालाच आपण म्हणतो होल्ड करणे. नंतर थर्ड पॉईंट आहे, इफ यू गेट अपग्रेडेड इन राऊंड 2 यू मस्ट टेक दॅट सीट. यू कॅनॉट रिटर्न टू युअर राऊंड 1 कॉलेज, सो फील ओनली बेटर ऑप्शन्स. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होतं, आपण जेव्हा चॉईस फिलिंग करत राहतो तेव्हा आपण चुकून कोणतं तरी खालचं कॉलेज आहे ते वरती टाकून देतो. तर ही चुकी बिलकुल व्हायला नको. ह्या चुका ज्या तुम्हाला थोडं अप्पर क्लास अप्पर ग्रेडेड कॉलेजवरनं थोडं लोअर ग्रेडेड कॉलेजवर पण आणू शकता. आता इथं काय, इफ यू गेट अपग्रेडेड इन राऊंड 2, जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये अपग्रेडेशन भेटलं, यू मस्ट टेक दॅट सीट. जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये अपग्रेडेशन भेटतं आहे तर तुम्हाला ती सीट घेणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही ती सीट आता सोडू शकत नाही आणि तुम्ही परत राऊंड 1च्या सीटला जाऊ शकत नाही. तुम्हाला जर राऊंड 2 मध्ये कोणती नवीन सीट भेटली तुम्हाला तीच घ्यावी लागेल. याचं मिनिंग हे की तुमचं राऊंड 1ची सीट जी ती हातातून सुटलेली आहे, आता तुमचा काहीच चान्स नाही आहे ती राऊंड 1ची सीट घेण्याचा. पण तुम्ही राऊंड 3ला अपग्रेडेशन करू शकतात. काय सांगितलंय सीईटी सेलने आपल्याला की ओनली फील बेटर ऑप्शन्स, फक्त जे आपले बेटर ऑप्शन्स आहे ना तेच भरा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 20 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे टाकलेले, 20 MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्ही टाकले आणि तुम्हाला 10व्या नंबरचं कॉलेज जे ते अलॉट झालं, 10व्या नंबरची अलॉटमेंट तुम्हाला झालेली आहे आता सध्यापुरता, तर तुम्हाला काय करायचं आहे, 10व्या नंतर तुम्ही ऑब्व्हियसली जे लोअर रिव्ह्यूजवाले कॉलेजेस आहे, जे तुमच्या लोअर प्रेफरन्समध्ये कॉलेजेस आहेत ते टाकले, तर हे तर सोडूनच द्या बाकीचे 20 कॉलेज. आता तुम्ही 10 कॉलेजकडे लक्ष द्या. 10वं कॉलेज तुम्हाला लागले तर फक्त स्टार्टिंगचे जे 9 कॉलेज आहेत तेवढेच कॉलेज आहेत तुम्ही प्रेफरन्स फॉर्ममध्ये भरताना टाका. बाकी कॉलेजेस सोडूनच द्या, कारण ऑलरेडी तुमच्या प्रेफरन्समध्ये खाली होते, तुम्हाला ऑलरेडी एक चांगलं कॉलेज भेटलेलं आहे, तर त्याच्यावरती अजून कोणते बेटर ऑप्शन्स आहेत तेवढेच भरा. खालचं कॉलेज चुकून वगैरे भरू नका, नाहीतर तुम्ही चांगलं कॉलेज जे ते हातातून गमवाल आणि कोणतं तरी वाईट कॉलेज तुम्हाला भेटेल आणि मग तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागेल. आता 4th नंबरचा पॉईंट आपल्याला काय म्हणतो, इफ यू डोंट गेट एनी सीट इन राऊंड 2 युअर राऊंड 1 सीट स्टेज अँड यू कॅन गो फॉर राऊंड 3. जर तुम्हाला कोणतंच सीट जे ते भेटलेलं नाही आहे राऊंड 2 मध्ये, तुमच्या राऊंड 1ची सीट जी ते तुमच्या हातात आहे आणि तरी तुम्ही राऊंड 3ला परत अपग्रेडेशनला जाऊ शकतात. राऊंड 3 पण तुम्ही खेळू शकतात. असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला राऊंड 1ची सीट आता ॲडमिशन करून घ्यावीच लागेल. आता 5th नंबरचा पॉईंट काय, इफ यू गेट अपग्रेडेड इन राऊंड 2 यू कॅन स्टील गो फॉर राऊंड 3. जर तुम्ही अपग्रेडेशन केलं आहे राऊंड 2 मध्ये तर परत तुम्ही राऊंड 3 मध्ये अपग्रेडेशन करू शकतात. If you didn't get any seat in round 1 but got one in round 2 you can still go for round 3. जर तुम्हाला कोणतीच सीट भेटली नाही आहे राऊंड 1 मध्ये पण आता तुम्हाला राऊंड 2 मध्ये जी सीट भेटलेली आहे तरी तुम्ही राऊंड 3 मध्ये जाऊ शकतात. आता राऊंड 2चा एकच रूल काय आहे, तर तुम्ही फ्री एक्झिट करू शकत नाही. फ्री एक्झिट अलाउड नाही आहे, तुम्हाला सीट घ्यावंच लागेल हातात. राऊंड 1चं तुम्हाला नाही भेटलं ठीक आहे, राऊंड 2ला तुम्हाला सीट भेटते ओके, पण राऊंड 2ला तुम्ही आता सीट सोडू शकत नाही. तुम्हाला ते सीट घेऊन परत राऊंड 3ला अपग्रेडेशनला तुम्ही जाऊ शकतात पण ते सोडू शकत नाही. राऊंड 1लाच आपल्याला फक्त फ्री एक्झिट जी आहे ती अवेलेबल असते.
7th पॉईंट म्हणतो की इफ यू टेक ॲडमिशन इन MBBS BDS ॲट द एंड ऑफ राऊंड 2 यू आर नॉट एलिजिबल फॉर BMS ॲडमिशन इन महाराष्ट्र. जर तुम्ही राऊंड 2च्या एंडमध्ये MBBS किंवा BDSला ॲडमिशन घेऊन टाकलेली आहे तर तुम्ही आता BAMS ॲडमिशनसाठी एलिजिबल नाही आहे महाराष्ट्रामध्ये. का? कारण ऑलरेडी तुम्ही महाराष्ट्रामध्ये एका कोर्सला ॲडमिशन घेऊन टाकलेली आहे, तर दुसऱ्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घेणं अलाउड राहणार नाही. आता तुम्ही जे ते डायरेक्ट राऊंड्सच्या काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहात तर तुम्ही BAMSची चॉईस फिलिंग करू शकत नाही, तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल नाही आहे. हे 8 पॉईंट म्हणतो की इफ यू गॉट अ BDS सीट इन राऊंड 1, जर तुम्हाला BDS सीट भेटलेलं आहे राऊंड 1 मध्ये बट डोंट वॉन्ट BDS यू मस्ट कॅन्सल दॅट ॲडमिशन बाय द डेडलाईन. जर तुम्हाला BDSची सीट भेटलेली आहे राऊंड 1 मध्ये पण तुम्हाला ते BDSची सीट नको आहे तर तुम्ही ते ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल केलं पाहिजे डेडलाईनपर्यंत. फक्त तुम्ही डेडलाईन जी आहे तेवढीच लक्षात की डेडलाईनपर्यंत आपली जी सीट आहे ती आपल्याला कॅन्सल करायची आहे आणि आता ते आपल्या हातात जी आहे ती राहणार नाही. आता इथं काही प्रिकॉशन्स पण आहे जे की तुम्ही फॉलो केले पाहिजे आणि कोणते मुद्दे जे ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे आणि कोणती काळजी तुम्ही घेतली पाहिजे चॉईस फिलिंग करताना ते लक्षात घ्या. कारण राऊंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंग आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण फ्री एक्झिट करू शकत नाही, आपण फक्त अपग्रेडेशन करू शकतो ते पण एकच वेळेस. म्हणून ह्या गोष्टी जे ते लक्ष देऊन ऐका, नाही तर तुमची हातातली सीट जी आहे ती सुटेल. लास्टला मी हे पण सांगणार आहे की कोणी चॉईस फिलिंग केली पाहिजे आणि कोणी नाही केली पाहिजे ते पण लक्ष देऊन ऐका. सर्व तुमचे डाऊट्स जे ते सर्व या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. सर्व चुका तुम्ही कोणत्या करणार आहे कॉमनली ते सर्व मी क्लिअर करणार आहे. फर्स्ट पॉईंट काय आपला, यू मस्ट फिल अ फ्रेश ऑप्शन फॉर्म. आता खूप लोकांची शंका आहे की राऊंड 1 मध्ये मॅम आम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले आहे तर राऊंड 2 मध्ये आम्हाला परत भरावं लागेल का, की राऊंड 1चे आपले कंटिन्यू होतील. तर तुम्हाला राऊंड 2ला परत जे फ्रेश ऑप्शन फॉर्म आहे ते भरावं लागेल. राऊंड 1चे फॉर्म जे ते कन्सिडर होणार नाही, नॉट कन्सिडर्ड म्हटलेलं आहे. म्हणजे राऊंड 1चे जे फॉर्म आहे ते आता नल केले गेलेले आहे. आता तुम्हाला सेकंड राऊंडला परत नवीनपासून भले तुम्ही 100 चॉईस फिलिंग केले असो तर 100 पासून 1 नंबरपासून 100 नंबरपर्यंत तुम्हाला सेम चॉईस फिलिंग जी आहे ती राऊंड 2ला करावं लागणार आहे. इन केस जर तुमचं 50वं कॉलेज तुम्हाला भेटून गेलं असेल, अपग्रेडेशनला तुम्ही जात असाल तर फक्त 50च चॉईस फिलिंग तुम्ही भरा, पुढचे 50 कॉलेजेस तुम्ही ॲड करू नका. ही एक गोष्ट क्लिअर असेल. आता सेकंड पॉईंट काय की इफ यू ऑलरेडी गॉट अ सीट इन राऊंड 1 फील ओनली बेटर कॉलेजेस इन राऊंड 2 बिकॉज इफ अपग्रेडेड द राऊंड 1 सीट गेट्स कॅन्सल्ड. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं की जर तुम्ही राऊंड 1 पासून अपग्रेडेशन केलं असेल, राऊंड 1ला अपग्रेडेशन करून जर तुम्ही राऊंड 2ला आले असणार, एक बेटर कॉलेज पाहिजे असेल तुम्हाला म्हणून, आणि बिकॉज इफ अपग्रेडेड जर तुम्ही अपग्रेड केलं असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली की राऊंड 2चं सीट जे ते तुम्हाला घ्यावंच लागेल. तुम्ही राऊंड 3ला अपग्रेडेशन करू शकतात पण राऊंड 2चंच सीट तुम्हाला आता हातात आहे. राऊंड 1चं सीट तुमचं गेलेलं आहे तर राऊंड 1चं सीट तुम्हाला परत भेटणार नाही, ते तुमच्या हातातून आता सुटलेलं आहे. जेव्हा तुम्हाला दुसरं सीट भेटतं ना तेव्हा तुमचं पहिलं सीट जे ते लगेच चाललं जातं तर काहीच चान्स नाही आहे की तुम्हाला ते पहिलंवालं सीट भेटेल. आफ्टर फिलिंग यू मस्ट लॉक द ऑप्शन फॉर्म अदरवाईज इट वोंट बी कन्सिडर्ड. फिलिंग केल्यानंतर चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म जे ते लॉक केलंच पाहिजे. मस्ट बी लॉक. CET सेलला आपल्याला ऑप्शन फॉर्म लॉक करावेच लागतात. MCCला मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही लॉक कराच, ते आपोआप पण लॉक होतं, तिथं ऑटो लॉकचं ऑप्शन आहे. पण इथं आपल्या CET सेलला नाही आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे ते लॉक करावेच लागतील. नाहीतर तुम्ही जेवढी पण चॉईस फिलिंग केली आहे तेवढी आपली कन्सिडर होणार नाही, तुमचं नाव बिलकुल येणार नाही सिलेक्शन लिस्टमध्ये, अलॉटमेंटमध्ये. तुम्हाला मार्क्स चांगले असून पण तुम्हाला कॉलेज भेटणार नाही. तर ह्या चुका टाळा, कारण हे जे कॉलेजेस आहे जे तुम्हाला भेटणार होते ते पण तुम्हाला भेटणार नाही. आणि खूप पॅरेंट्सची हीच चुकी राहते, ते म्हणतात की आम्हाला परत राऊंड 1चं सीट भेटेल का, राऊंड 1चं सीट आमचं जास्त चांगलं होतं दॅन राऊंड 2, तर नाही भेटणार. आधीच तुम्ही नीट डिसाईड करून ठेवा की आपल्याला कोणतं कॉलेजेस जे ते टाकायचे आहे. नंतर 4th पॉईंट आपला यू कॅन अनलॉक अँड एडिट युझिंग OTP बट मस्ट लॉक अगेन आफ्टर चेंजेस. आता समजा तुम्ही इथं लॉक केलं, आपण म्हटलो की आपल्याला मस्ट लॉक ऑप्शन जे लॉक करावंच लागतं मॅन्डेटरीली. पण जर तुम्हाला परत अनलॉक करायचं म्हटलं तर जर तुम्हाला परत तिथं चेंजेस करायचे आहेत तर काय करावं, तर परत तुम्ही अनलॉक ऑप्शनवर क्लिक करा. तिथं आपल्याला अनलॉक प्रेफरन्स म्हणून ऑप्शन येतं. तिथं अनलॉक प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येईल. तुम्हाला एक OTP येईल, तो OTP तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि मग तुम्ही तेवढे जे चेंजेस तुमचे ते करा आणि परत मग तुम्हाला जे लॉक ऑप्शन आहे तिच्यावर क्लिक करायचं आहे चेंजेस झाल्यानंतर आणि परत तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म जे ते लॉक करायचं आहे. नंतर इफ यू डिडंट गेट और डिडंट टेक ॲडमिशन इन राऊंड 1 यू कॅन फील मेनी चॉईसेस इन राऊंड 2. ॲडमिशन इज नॉट कंपल्सरी अनलेस यू लाईक द अलॉटेड सीट. आता इथं काय म्हटलं आहे की जर इफ यू डिडंट टेक और डिडंट गेट ॲडमिशन इन राऊंड 1, जर तुम्हाला राऊंड 1मध्ये ॲडमिशन भेटलं नाही आहे किंवा तुम्ही घेतलं नाही आहे तर यू कॅन फील मेनी चॉईसेस इन राऊंड 2. तर तुम्ही राऊंड 2मध्ये किती पण चॉईसेस भरू शकतात. राऊंड 2मध्ये तुम्ही जसं पहिल्या राऊंडला भरलं होतं 100 चॉईसेस तर 100 चॉईसेस पण तुम्ही भरू शकतात. ॲडमिशन इज नॉट कंपल्सरी अनलेस यू लाईक द अलॉटेड सीट. ॲडमिशन कंपल्सरी नाही आहे जोपर्यंत तुम्हाला अलॉटेड सीट जे ते
आवडतं आहे, जोपर्यंत तुम्ही त्या सीट भेटलेल्या सीटसोबत सॅटिस्फाईड आहात. तर मॅन्डेटरी नाही की तुम्हाला घ्यावंच लागेल, तुम्ही अपग्रेडेशन पण करू शकतात राऊंड 3 साठी. इफ यू गेट अ सीट इन राऊंड 2 बट डोंट टेक ॲडमिशन यू मस्ट डू अ न्यू रजिस्ट्रेशन फॉर राऊंड 3. आता मी जसं सांगितलं की आपल्याला फ्री एक्झिट जे ते अलाउड नाही आहे. आता राऊंड 1मध्ये आपल्याला फ्री एक्झिट अलाउड आहे, पण राऊंड 2मध्ये जर आपण एक्झिट घेतोय तर आपल्याला परत नवीनपासून राऊंड 3 साठी परत रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन करताना आपल्याला परत ती फीस जी आहे रजिस्ट्रेशन ती पे करावं लागेल आणि मग आपलं जे न्यू रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली होईल. म्हणून फ्री एक्झिटच्या नादात पडू नका. आपली जी ॲडमिशन भेटली आहे, ॲडमिशन करताना चॉईस फिलिंग करताना प्रेफरन्सेस नीट टाका, म्हणजे जे कॉलेज आपल्याला भेटेल ते घेण्यात आपण सॅटिस्फाईड राहू. इन शॉर्ट काय, फील ओनली बेटर ऑप्शन्स, फक्त बेटर ऑप्शन्स तुम्हाला भरायचे आहे. नेहमी जो तुमचा फॉर्म आहे तो लॉक करा आणि रिमेंबर दॅट राऊंड 2 ॲडमिशन कॅन्सल्स राऊंड 1 सीट. जर तुम्हाला राऊंड 2मध्ये सीट भेटत आहे तर ते कॅन्सल करतं राऊंड 1च्या भेटलेल्या सीटला. एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की कोणी चॉईस फिलिंग जी आहे ती केली पाहिजे. आता 2 टाईप्सचे स्टुडंट्स असतात, विद्यार्थी असतात, ज्यांना अलॉटेड सीट आहे, ज्यांच्याकडे अलॉटेड सीट नाही आहे. म्हणजे ज्यांना राऊंड 1मध्ये सीट भेटलेली आहे ते मुलं आणि ज्यांना राऊंड 1मध्ये सीट भेटलेली नाही आहे. तर ज्यांना सीट भेटली नाही आहे त्यांनी तो चॉईस फिलिंग करायचीच आहे. त्या मुलांनी मॅन्डेटरीली कंपल्सरीली चॉईस फिलिंग जे आहे ते केलीच पाहिजे आणि त्यांनी ह्यावेळेस काय करा, खूप जास्तीत जास्त कॉलेजेस टाका. म्हणजे आपल्याला ऑप्शन्स जास्त द्यायचे आहे CET सेलला, की आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहे, आपण 100-150 पण टाकू शकतो, तेवढे तुम्ही टाकून द्या. आपल्याला फक्त एक सीट भेटलं पाहिजे, हे आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट आहे. तर ही एक गोष्ट. नंतर सीट भेटल्यामध्ये पण तुम्ही ॲडमिशन केली का? जर तुम्ही ॲडमिशन केली असेल तर तुम्हाला राऊंड 2ची चॉईस फिलिंग करता येणार नाही. जर तुम्ही अपग्रेडेशन केलं असेल तर तुम्हाला राऊंड 2ची चॉईस फिलिंग करता येईल. आता अजून कोणी चॉईस फिलिंग नाही केली पाहिजे? ज्या लोकांनी ज्या पालकांनी ऑलरेडी अपग्रेडेशन केलं आहे, पण आता त्यांना वाटतं आहे की नाही, मला जे आधीचं कॉलेज भेटलं होतं तेच मला आवडतं आहे, आता मला राऊंड 2मध्ये भाग घ्यायचा नाही आहे, मला राऊंड 2मध्ये नवीन भेटलेलं कॉलेज आता घ्यायचं नाही आहे, मला राऊंड 1चंच कॉलेज जे ते आवडतं आहे आणि मी सॅटिस्फाईड आहे, मग मला ते राऊंड 1चंच कॉलेज जे आता पाहिजे. तर त्या मुलांनी काय करावं, एकतर फक्त चॉईस फिलिंगला एकच कॉलेज टाका, राऊंड 1चं कॉलेज जे तुम्हाला ऑलरेडी भेटलेलं आहे, नाही तर चॉईस फिलिंगच करू नका. चॉईस फिलिंग नाही केल्यामुळे तुमचं जे होल्ड केलेलं किंवा अपग्रेड केलेलं कॉलेज आहे ते तुमच्या हातातच राहील. तुम्ही राऊंड 2ला जेव्हा ॲडमिशनची डेट राहील, जेव्हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायची डेट राहील तेव्हा तिथं जा आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घ्या आणि तिथं तुमची ॲडमिशन जी ती फायनल करून घ्या. फक्त चॉईस फिलिंग कोणी करायची आहे? ज्यांना अपग्रेडेशन करायचं आहे राऊंड 2ला, ज्या लोकांना आतापर्यंत एक पण जे अलॉटेड सीट आहे ते भेटलेलं नाही आहे, त्यांना आता अलॉटमेंट पाहिजे राऊंड 2ला, त्या लोकांनी चॉईस फिलिंग करा आणि ज्यांना अपग्रेडेशन पाहिजे त्याच लोकांनी चॉईस फिलिंग करा. प्लस ज्यांनी राऊंड 1ला फ्री एक्झिट केली होती त्या लोकांनी पण ह्यावेळेस चॉईस फिलिंग करा. फक्त कोणी नाही करायची ज्यांना ॲडमिशन भेटलेली आहे, ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे आणि ज्या लोकांनी अपग्रेडेशन केल्यावर त्यांना वाटतंय की नाही, माझं जे कॉलेज अपग्रेडेड मी केलं होतं ते खूप चुकीचं होतं, मला राऊंड 1ला जे सीट भेटले ते एकदम बरोबर आहे, तर त्या लोकांनी चॉईस फिलिंग करू नका. फक्त 2च लोकांनी चॉईस फिलिंग करू नका, ॲडमिशनवाल्यांनी आणि ज्यांना ऑलरेडी अपग्रेडेशन सीटला सॅटिस्फॅक्शन भेटलेलं आहे त्या लोकांनी. आता या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील की कोणी काय केलं पाहिजे आणि कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे आणि कोणत्या काही गोष्टी आहे जे तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आता हा व्हिडिओ आपला खूप क्लिअर होता राऊंड 2साठी MBBS BDS साठी. तर असंच तुम्ही चॉईस फिलिंग करा, नीट करा. जर तुम्हाला आमची मदत पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे 8275518480. तुम्ही पेड काउन्सिलिंग घेऊ शकतात. उद्यापर्यंतच आपली जी चॉईस फिलिंगची डेट आहे, तर तुम्ही आजच लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, तर आम्ही प्रोसेस तुमची करू शकतो. नाहीतर आम्ही तुमची प्रोसेस जी आहे ती करू शकत नाही, कारण उद्या लास्ट डेट आहे आणि लास्ट डेटला आम्ही कोणतीच प्रोसेस जी आहे ती करत नसतो. जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला 100% जे ते सीट भेटलं पाहिजे तर नीट एक तर चॉईस फिलिंग करा, नाही तर नीट काउन्सिलिंग करा, नाही तर एखाद्या काउन्सिलरच्या हातात जे ते तुमची काउन्सिलिंग देऊन द्या. कारण आता जास्त वेळ नाही, आता आपल्या हातात फक्त 3रा राऊंड राहील. तर 3रा राऊंडपेक्षा चांगलं आहे की आपण जो 2रा राऊंडपासूनच जे ते आपली काउन्सिलिंग कोणत्या तरी काउन्सिलरच्या हातात देऊन द्यावी आणि त्यांनी एक चांगलं कॉलेज आपल्याला अलॉट करून द्यावं. कोणता पण काउन्सिलर तुम्ही बघा, फक्त चांगला काउन्सिलर बघा जे ट्रस्टवर्दी राहतील. आम्ही ना म्हणत की आमच्याच माऊली करिअर काउन्सिलिंगला तुम्ही जॉईन करा, पण कोणता तरी काउन्सिलर नक्की आता जॉईन करून घ्या. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे आमचे टाईम टू टाईम भेटत असतील आणि सर्व MBBS BDS BMS BHMS MP महाराष्ट्र कर्नाटक रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलला वेळोवेळी भेटत असतील. धन्यवाद.